टीव्ही देश दर्पण मध्ये आपलं स्वागत। मी तनुश्री। आता बघूया सविस्तर बातमी। हिंगणा तालुक्यात 6 नोव्हेंबर 2023 रोजी 39 पैकी 38 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या। मोगाव झिलपी ही ग्रामपंचायत अविरोध झाली होती, त्यामुळे 38 ग्रामपंचायतच्या जे निवडणुका आहेत ते 6 नोव्हेंबरला पार पडल्या होत्या। ग्रामपंचायतचा कार्यकाळ हा 25 डिसेंबरला संपला असल्याने 26 डिसेंबरला उपसरपंच पदासाठीच्या निवडणुका पार पडल्या। 22 ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचांनी सांभाळला गावचा कारभार। यात सुकडी गुपचूप व गुमगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित उपसरपंच निवडून आले। सुकडी गुपचूप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने तेथे रश्मीताई शंभरकर ह्या जनतेमधून आधीच सरपंचपदी निवडून आल्या। तेथे उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत निवर्तमान सरपंच व आता ग्रामपंचायत सदस्य असलेले दिनेश ढेंगरे यांची उपसरपंच पदासाठी निवड करण्यात आली। गुमगावच्या सरपंच पदासाठी अरुण देवतळे हे जनतेमधून निवडून आले होते, तर उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत तेजराम ढवळे हे निवडून आले। येथे भाजप समर्थित 3, अपक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित 7 असं संख्याबळ होतं। येथे झालेल्या तिन्ही गटांनी उपसरपंच पदासाठी नामांकन दाखल केले होते। 3, 4, 7 या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित तेजराम ढवळे हे 7 मतं घेत उपसरपंच पदावर आरूढ झालेत। ब्युरो रिपोर्ट भाई शिरसाट, टीव्ही देश दर्पण, हिंगणा, नागपूर। ताई नाव सांगा। नमस्कार, माझं नाव रश्मी अमर शंभरकर। मी ग्रामपंचायत सुकडी गुपचूप येथील सरपंच पदासाठी मला निवडून दिले, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करते। माजी सरपंच दिनेश भाऊ ढेंगरे ज्यांनी जसं काम केलं त्यांच्या नेतृत्वाखाली मी तसंच काम करेन आणि गावाला विकास करेल। त्यापणे आता झालेल्या निवडणुकीमध्ये मी खडका इथून सदस्य निवडून आलेली आहे। माननीय सर दिनेश सर ढेंगरे हे आमचे सरपंच अगोदरचे आहे। त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गावाचा विकास केला आहे, त्याचप्रमाणे आता आम्ही सुद्धा गावाचा विकास करू। मी तरुण आणि मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही सदस्यपदी निवडून गेल्या, मग काय उद्दिष्ट आहे तुमच्या डोक्यामध्ये, काय ध्येय धोरण घेऊन तुम्ही या निवडणूक? उद्दिष्ट म्हणजे गावाचा विकास हा सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे। आणि आता आलेली जी नवीन पिढी आहे, छोटे मुलं जे राहतील त्यांचा मेन म्हणजे शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, या हिशोबाने आम्ही समोर पुन्हा प्रयत्न करू। नमस्कार, मी रेखा तुपे बोलत आहे। सुकडी गुपचूप ग्रामपंचायतचे सदस्य। आमच्या सरपंच रश्मी शंभरकर आणि गावकरी मंडळी यांना मला निवडून दिले आहे, याच्याबद्दल खूप धन्यवाद करते त्यांचा। भाऊ, ग्रामपंचायत सुकडी गुपचूप आज उपसरपंच आणि सरपंच पद यांनी पदभार स्वीकारलेला आहे। काय सांगाल, तुम्ही सरपंच आलेला आणि आज तुमचा जो कार्यकाळ आहे आज संपुष्टात आलेला आहे आणि आता नव्यानं सरपंच या ठिकाणी महिलात, काय सांगाल? तुमच्याच पक्षाचे आहेत, तुमचंच पॅनल होतं, काय सांगा या संदर्भात? सर्वात प्रथम सर्वांना धन्यवाद। आज नवनियुक्त सरपंच सौ रश्मीताई शंभरकर हिचा पदभार होता, त्याच्यासोबतच उपसरपंचाची निवडणूकसुद्धा होती। तर आज सरपंच ताई यांच्या नेतृत्वात जी निवडणूक झालेली आहे त्याबद्दल त्यात सर्व सदस्यांनी मला उपसरपंच म्हणून घोषित केले, त्याबद्दल परत त्यांचे एकदा धन्यवाद। आणि आम्ही सर्व जे ग्रामपंचायत सदस्य मंडळी आहोत हे सर्व विकासाचे ध्येय हाती घेऊन समोर आलेलो आहेत आणि आता 5 वर्षात माझ्या नेतृत्वात जो विकास झाला आहे तोच विकास सातत्याने टिकून राहिला पाहिजे असा प्रयत्न आम्ही नवीन सरपंच मॅडम आहे त्यांच्या नेतृत्वात करू आणि हा विकास असाच तेवत राहील असं मी या ठिकाणी आश्वासन देतो। जनतेमधून तुम्ही सरपंच आले आणि उपसरपंच सुद्धा तुमच्याच पॅनलच्या या ठिकाणी निवडून आला, कशा पद्धतीची निवडणूक झाली? ही निवडणूक खूप शांतपणे पार झाली आणि आमची ग्रामपंचायत निवडून आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उपसरपंच आमच्याच पॅनलचा आला आहे। नाव सांगा। मी तेजराम नथुजी ढवळे,
गुमगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माझी निवड झालेली आहे आणि जे अधिकाऱ्यांनी निवडणूक घेतली ते उत्कृष्टरित्या शांततेच्या मार्गाने ती निवडणूक पार पडली आणि सगळ्यात जे तीनही पॅनलचे जे उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीही त्या निवडणुकीला योग्य प्रकारे सहकार्य केलं. आता पुढला हेतू असा आहे की या मातीशी आम्ही जुडलेलो आहोत आणि या मातीसाठी 5 वर्ष सतत काम करू. गावाच्या विकासाचा एक मोटिव्ह डोक्यात ठेवून गावाच्या हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी सतत कार्य करत राहू. धन्यवाद. मी संगीता गोवारकर, गुमगाव, माझं मूळ गुमगाव आणि मी इथं ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आलेली आहे. आणि माझा एकच उद्देश आहे की आम्ही जेवढे पण आले आहे तर आमच्या गावाचा आणि इतर लोकांचा आम्ही हे विकास करू, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि माझं असं म्हणणं आहे की आमचे जे आहे जे पार्टी आहे पूर्ण आमचा पूर्ण एक ग्रुप म्हणून आम्ही कोणी उपसरपंच नाही, कोणी सदस्य नाही, सगळे मिळून आम्ही गावाचा विकास करू आणि आमच्या गावाला सामोरून नेऊ. धन्यवाद.